हाय फ्रेंड, नमस्कार. गणेश इलेक्ट्रिकल सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर पहा, आपल्याकडे एक प्रेस आलेली आहे. कस्टमरचं म्हणणे आहे की गरम होत नाही आहे. तर आपण हिला चेक करणार आहे की काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघू शकताय आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. तर मी आता सिरीज लॅम्प टेस्टवरती लावणार आहे. हा आपला बल्ब आहे. ज्यावेळेला मी पिन स्विचमध्ये टाकून ऑन करत आहे, तर त्यानंतर तुम्ही बघा फक्त आपली लाईट चालू होत आहे. आता मी थर्मोस्टेटचं बटन ऑन ऑफ करतो आहे. बघा आता हे बटन ऑन आहे. ऑफ पण केले, लाईट गेलेली आहे आपली. फक्त सप्लाय दिल्याच्या नंतर लाईट चालू होती. हा बल्ब पेटत नाही. इस्त्री गरम होत नाही, फक्त बल्ब चालतो. त्यामुळे याची कॉईल ह्याचा प्रॉब्लेम आहे. आपण याची कॉईल चेंज करणार आहे. तर ही कॉईल खराब झालेली, त्यामुळे हा बल्ब ग्लो होत नाही. फक्त इंडिकेटर इस्त्रीचा चालू होतो आहे. तरी आपण ही कॉईल चेंज करणार आहे. कॉईल कशी चेंज करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजणार आहे. चला तर आता मी इस्त्री खोलून घेत आहे. तर स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने, मशीनच्या साहाय्याने मी स्क्रू काढलेले आहेत. तर पूर्ण वायर वगैरे आपला बाहेर काढून घ्यायची. तर मी आता ही वायर काढून घेतो आहे पहिली. नंतर ही बॉडी कॅप सगळं आपला बाहेर काढायचं आहे. आपण कशा पद्धती तिची कॉईल खराब झालेली आहे ते पण पाहणार आहोत. कशी हिला नवीन कॉईल बसवणार आहे ते पण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला याचा फॉल्ट समजणार आहे, काय प्रॉब्लेम आहे ते. तर सगळ्या प्रकारचे आपण आता स्क्रू काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर थर्मास्टारचा कॅप पण काढून घेतला आहे आपण. ही वायर पण साईडला घ्यायची काढून. त्यानंतर आपली कॅप पूर्ण ओपन करायची. अशा रीतीने मी कॅप बाहेर काढून घेतलेली आहे. आता हे बॉडीचे नट आहेत. पूर्ण तिन्ही चारही नट आपला काढून बाजूला घ्यायचे. जे आपली जी काळी प्लेट आहे वरली ती बाहेर येईल, जे आपला कॉईल काढायला बसवायला सोपं जाईल. ज्या पद्धतीचं आपण नट वगैरे काढून घेणार त्या पद्धतीने परत फिटिंग करायची आहे. ड्रिलच्या साहाय्याने मी स्क्रू काढलेले आहेत. तर सगळे स्क्रू काढून घेतोय. हे वायरचे पण स्क्रू काढून घेतोय. आता मेन स्क्वॉड आहे. आता बघा, वरली कॅप मी काढून घेतलेली आहे. बघा ही कॉईल आपली कुठे खराब झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो. परत आपण सिरीज टेस्ट लॅम्पवरती कॉईल चेक करणार आहे. तर मी आता सिरीजची वायर लावलेली आहे. आपला बल्ब पेटतोय. हे बघा, आता दोन्ही कॉईलच्या टर्मिनलला मी वायर लावलेली आहे. आपला बल्ब ग्लो झालेला नाही आहे. बॉडीला आपण टच करतो त्यावेळेला बल्ब आपला लागतोय, कॉईलला लागत नाही. म्हणजे आपली कॉईल ओपन आहे. त्यासाठी मी पहिला थर्मास्टॅट बाजूला काढून घेतोय, जेणेकरून आपल्या कॉईल काढण्यासाठी सोपं जाईल किंवा बसवण्यासाठी सोपं जाईल. तर हे स्क्रू थर्मास्टॅटचे LED लाईटचे काढून आपण बाजूला ठेवायचे. त्यानंतर एक स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण ही कॉईल खराब झालेली काढून घ्यायची आहे बाजूला. हे बघा, अशा रीतीने आपण ही कॉईल बाजूला काढून घेत आहोत. आता ही कॉईल कुठे खराब झालेली आहे, कुठे जळालेली आहे, तर मी ही तुम्हाला दाखवतोय.
स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने असं वर करतो, आपली कॉईल पूर्ण बाहेर निघून येणार आहे. तुम्हाला ही आपली कॉईल कुठे शॉर्ट ओपन झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो. अशा रीतीने कॉईल आपण बाहेर काढून घेतली. हे बघा, या स्क्रूड्रायव्हरने दाखवतोय मी तुम्हाला, तिथं खराब झाली, याचे 2 तुकडे पण होतील बघा, कारण ही वाकवल्याच्या नंतर तुटली जाती. तिथं आपली कॉईल ओपन असल्यामुळे आपली इस्त्री काम करत नव्हती. या खाली एक कॉटन घ्यायचं आहे, जेणेकरून आपली प्लेटला क्रॅशेस पडणार नाही, त्यासाठी आपण घेतली. यासाठी आपण एक कॉईल घेतली नवीन, 750 वॅट कॉईल आहे. आता ही कॉईल याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे. ती कशा पद्धतीने घ्यायची ते दाखवतो मी तुम्हाला. त्याआधी कॉईल आपण चेक करून घेऊ. दोन्ही टर्मिनलला आपण लावायचे आहे. हे बघा, आपला आता बल्ब तिकडे पेटतोय, म्हणजे आपली कॉईल नवीन ओके आहे. तर ही कॉईल आपण आता ह्यामध्ये बसून घ्यायची आहे. साईज आपण चेक करून कॉईल घ्यायची आहे. ह्यासाठी आपल्याला एक हातोडी लागणार आहे, लबरी हातोडी घ्यायची आहे, हॅमर, जेणेकरून त्या फुटली जाणार नाही, क्रॅशेस पडले जाणार नाही, कधी बॉडीला शॉर्ट झाली नाही पाहिजे. अशी कॉईल आपण प्रेस करून घ्यायची, हातोडीच्या साहाय्याने तिला ठोकून प्रेस करायची आहे. हिला हातोडीच्या साहाय्याने जास्तही प्रेस करायची नाही, जेणेकरून ही कॉईल तुटली जाणार नाही किंवा ती बॉडीला शॉर्ट होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे आपण. अशा रीतीने मी कॉईल पूर्णपणे बसून घेतलेली आहे. जेवढी आवश्यकता असेल तेवढीच तिला प्रेस करायची हॅमरच्या साहाय्यानं. जास्त करण्याचा जर प्रयत्न केला तर आपली कॉईल खराब होणार किंवा बॉडीला ती टच होऊन शॉर्ट होणार. बघा, आता माझी पूर्णपणे कॉईल बसून झालेली आहे. कशी आपण एकदम फिनिशिंगमध्ये बसवलेली आहे तिला. पूर्ण आपली फिनिशिंग झालेली आहे. कॉईल आता एकदम परफेक्ट बसलेली आहे त्यामध्ये. आता आपण एकदा चेक करून घ्यायचे, जेणेकरून कुठे क्रॅशेस वगैरे खराब वगैरे झालेली आहे की नाही, किंवा बॉडीला टच शॉर्ट वगैरे आहे की नाही. हे बघा, आता आपली कॉईल तर ओके चालू झालेली आहे. त्यानंतर आपण बॉडी शॉर्ट पण चेक करतो आहे. बॉडी शॉर्ट कुठेही दाखवत नाही, म्हणजे आपली कॉईल पण शॉर्ट नाही आहे. एकदम ओके आपली परफेक्ट कॉईल बसलेली आहे. तर आता आपण याला थर्मास्टेट लावून आपल्या फिटिंग करायची आहे. थर्मास्टेट ज्या पद्धतीने आपण काढलेला त्याच पद्धतीने आपण तो बसून घ्यायचा. तर 2 स्क्रू लावून घ्यायचे त्याला. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने नट आवळून घ्यायचे. व्यवस्थितरित्या आपण पूर्वीसारखी इस्त्री आता पूर्ण फिटिंग करून घ्यायची. आता ही मी पूर्ण फिटिंग करून दाखवतोय तुम्हाला. आपला व्हिडिओ मोठा होईल त्या कारणाने मी तुम्हाला आता फिटिंग करून चेक करून दाखवतोय. तुम्ही बघा, आता आपली फिटिंग पूर्णपणे झालेली आहे. तर आता आपण झाकण लावून तुम्हाला मी चेक करून दाखवतो.
पूर्वी आपली कशी चालत होती, आता आपण काम केल्याच्या नंतर आपली कशी चालते ते तुम्हाला दाखवतो आहे. तर बघा आता तुम्ही, मी आता बोर्डमध्ये तुम्हाला लावून दाखवतो आहे चेक करून. बघा आता आपण सिरीज टेस्टर लॅबमध्ये लावलं आहे. हे बघा आपली आता लाईट बंद आहे. आपण ऑन केल्याच्या नंतर आपली लाईट चालू होईल. बघा आता ही पण लाईट ऑन झाली, सिरीजची लाईट पण ऑन झाली. म्हणजे याची आपली कॉईल सक्सेसफुल ओके झालेली आहे. तर आपण डायरेक्ट लावल्याच्या नंतर आपला लाईट ग्लो करतो आहे. म्हणजे आता आपली इस्त्री पूर्णपणे ओके झालेली आहे. आता गरम पण झालेली आहे. बघा आता तुम्ही, हा लाईट ऑटोमॅटिक बंद होईल. टेम्परेचर फुल झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तो बंद होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनल आवडला तर, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढल्या